आज मी आपल्या समोर पांचाली हे पुस्तक सादर करणार आहे। त्यात मी जे वाचले किंवा मला जे समजलंय माझ्या बुद्धीनुसार ते आपल्या पुढे ठेवू इच्छिते। तर या पुस्तिकेच्या लेखिका आहेत श्रीमती शची मिश्र, ज्या की मूळ हिंदी लेखिका आहेत आणि हे पुस्तक मराठीमध्ये अनुवादित केलेलं आहे डॉक्टर सुशीला दुबे यांनी। आणि ह्या पुस्तकाची किंमत 440 असून पेज संख्या ही 296 आहे। या पुस्तकाचं सुंदर असं मुखपृष्ठ तयार केले योगेश प्रभुदेसाई यांनी। आणि आपण बघताय मुखपृष्ठावर जी अग्नीची ज्योत दिली आहे ती पांचालीचं स्वरूप किंवा पांचाली आयुष्यभर या अग्निज्योतीसारखी जी तळपत राहिली ते दाखवण्याचा प्रयत्न यात खूप सुंदर रित्या चित्रकाराने दिला असं मला वाटतं। तर ह्या पुस्तकात आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला, आता मी ही एक स्त्री आहे, जेव्हा सांगितलं जातं की तू कसं व्हावं किंवा कसं घडावं तेव्हा नाव घेतलं जातं सीतेचं आणि सावित्रीचं, की मुलींनी सीता व्हावं, सावित्री व्हावं। पांचालीला जरी तुम्ही सती मानत असाल तर कधीही कुणी म्हणत नाही की बाई तू प्रांचाली सारखी हो। तर त्यामागे कारण काय आहे? पण कारण द्रौपदीचा उल्लेख आपण फक्त 5 पुरुषांची भोग्या या प्रकारे तिचा केला जातो, पण तिच्या अंगी काय गुण होते, तिने काय सहन केलं, तिच्या काय यातना होत्या हे आपण कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही। आपण महाभारत बऱ्याच जणांनी वाचलं, युगंधर वाचलं की आपण तो श्रीकृष्णाच्या नजरेतून ते महाभारत बघतो आणि त्याला श्रेष्ठ किंवा त्याला हिरो बनवतो। तिथे जेव्हा मृत्युंजय वाचतो तेव्हा कर्ण खूप श्रेष्ठ आहे असं आपल्याला वाटतं, पण यामध्ये दुर्लक्षित राहते ती स्त्री असल्यामुळे द्रौपदी, कारण तिने काही कर्तृत्व केलं नाही। आपल्या मते तेच आहे, कारण तीही काही म्हणजे तिने काही युद्ध जिंकून दिलं नाही, कृष्णाने जिंकून दिलं किंवा कर्णाने जे शौर्य दाखवलं, जो दानशूरपणा त्यामध्ये होता हे आपण सगळेच जाणतो। पण मला हे पुस्तक ह्यासाठी आवडलं, एक तर मी स्त्री आहे त्यामुळे स्त्रीकडे झुकाव झाला असेल, आणि पांचाली हे स्त्री पात्र मी बरेच वेळा स्त्री पात्र वाचते, महाभारत असो का रामायण असो त्यामध्ये, तर आणि मला हे भावलेलं पात्र होतं म्हणून मी हे पुस्तक निवडलं आणि पांचाली आपल्या पुढे सादर करते। तर पांचालीची शक्ती होती, तिच्या अंगी खूप सहनशीलता होती, सौंदर्य तर तिच्याकडे नैसर्गिकच होतं, करारीपणा होता, तिने खूप बलिदान सुद्धा या युद्धामध्ये केलेलं आहे। तिची जी तपश्चर्या होती, 5 पतीसोबत संसार करणं ही तिच्यासाठी एक तपश्चर्याच होती आणि त्याची दखल मात्र आपल्यापैकी कुणीही घेत नाही। 5 पतीची लग्न करण्यामागे तिची जी अनिच्छा होती, तिने काही इच्छेने ती गोष्ट स्वीकारलेली नव्हती, ती आपण समजून घेत नाही। तिच्या माथी असं लावलं जातं की नाही, पुनर्जन्मामध्ये तू भगवान शंकराला जो वर मागितला होता त्या कारणानं तुला या जन्मामध्ये 5 पतींना वरावंच लागणार आहे, किंवा तिच्या दुर्पदाचा दुर्बलपणा तिथे ठरला असेल तिच्या विवाहाला कारणीभूत। आणि त्याचबरोबर युधिष्ठिराचा ढोंगी धर्म, की धर्म म्हणून त्याला सांगितलं नाही आईची इच्छा आहे आणि मला ती पाळावं लागतं, हे सुद्धा त्याच्या मागे लालसा त्याची तिला प्राप्त करण्याची, हे सुद्धा त्यामागे कारण ठरलं। आणि नशीब म्हणून बिचारीच्या नशिबी 5 पांडवाचे विवाह करणं हे आलं। पण या द्रौपदीनं काय भोगलंय, तिला किती प्रमाणात मानसिक, शारीरिक आणि त्याचबरोबर भावनिक सुद्धा तिचा छळ वेळोवेळी झाला आणि तो तिला सहन करावा लागला, याचा विचार देखील आपण करू शकत नाही। भर सभेत 5 पती असून इतके बलाढ्य पती की ज्यांच्या पुढे अख्खं विश्व सुद्धा ते विजयी करू शकले असते, त्या पतींस देखत तिचा जो अपमान झाला, त्यानंतर गुरुजन होते तिथे, पितामह बसलेले होते, त्या सर्वांसमोर तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि वेश्या म्हणून सुद्धा तिला हिणवलं गेलं। हे सगळं सहन करणारी द्रौपदी वाचावी असं मला वाटलं आणि त्यामुळे मी हे वाचण्याचा निर्धार केला। तरीही जेव्हा तिला हे सहन झालं तरी तिला जेव्हा वरदान माग म्हणून म्हणण्यात आलं, तिनं पतींची मुक्ती मागितली आणि पतींसोबत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास तिने आनंदानं स्वीकारला। ही सर्व द्रौपदीची व्यथा या पुस्तिकेमध्ये लेखिकेने खूप सुंदररित्या मांडली आहे, त्यामुळे आपण ते वाचल्यानंतर आपल्याला ते तिच्या मनाचा विचार किंवा तिच्या जागी आपण आपल्याला ठेवून पाहतो, त्यामध्ये लेखिका खरंच यशस्वी झाल्यात असं मला वाटतं। या पुस्तकामध्ये अजून एक वेगळी गोष्ट मला तरी समजली की श्रीकृष्ण आणि द्रौपदी ह्यांचं नातं, या नात्याचा वेगवेगळे पैलू यामध्ये आपल्याला बघायला मिळतात, कारण दोघांच्या नात्यामध्ये अनेक पैलू होते, ते विविध रंग पैलू आपल्या समोर लेखिकेने खूप सुंदररित्या उलगडलेले आहेत। द्रौपदीला सर्वप्रथम सखी संबोधणारा कृष्ण, द्रौपदीच्या प्रत्येक दुःख, यातना आणि भावना समजून घेणारा कृष्ण, प्रत्येक वेळी तिला दिशा दर्शवणारा, तिचा मार्गदर्शक असा कृष्ण, तिचं शील रक्षण करणारा रक्षणकर्ता कृष्ण, दुर्वासाच्या रागापासून वाचवणारा आणि त्यांना तृप्त करणारा कृष्ण, तिच्या अपमानाचा सूड घेणारा कृष्ण, तिच्यासाठी शांतिदूत म्हणून सुद्धा जाणारा कृष्ण आणि पार्थाचा रथ हाकणारा सुद्धा तिचा सखा। द्रौपदीसाठी त्याने आपल्या सख्या धर्माचे पालन केले होते असा कृष्ण, ज्याच्या समोर ती आपलं दुःख, यातना निर्भयपणे कुठलीही आडकाठी न ठेवता व्यक्त करू शकत होती, असा तिचा सखा कृष्ण। शांतिदूत म्हणून जाऊन सुद्धा आपल्या सखीच्या अपमानाचा
बदला घेण्यासाठी त्या नराधमाला युद्धास भाग पाडणारा सुद्धा हा कृष्णच होता। या पुस्तकात लेखिकेने एक कणखर व्यक्तिमत्व, वेळोवेळी अपमान सहन करून सुद्धा उत्साहाने उभी राहणारी आणि सामर्थ्य असणारी अशा असामान्य स्त्री द्रौपदी खूप सुंदररित्या रेखाटलेली आपल्याला दिसून येते। या पुस्तकामध्ये द्रौपदीची मनस्थिती, भावना, वेदना, 5 पांडवाशी पत्नी धर्म निभावत असताना करावी लागणारी तिची कसरत, होणारा त्रास, कष्ट तिच्या तोंडून लेखिकेने मांडलेला आहे। पांडवांनी अनेक लग्न केले, वेगळे संसार सुद्धा थाटले, कारण त्यांना कोणतंच बंधन नव्हतं, पण द्रौपदीला सगळे बंधन तिच्यावर होते। त्यामुळे ती 5 पांडवांची पत्नी असून सुद्धा एकाकी होती आणि हे खूप सुंदररित्या मांडलं आहे। जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा खरंच वाटतं की एक स्त्री म्हणून तरी मला वाटतं तिनं खूप दुःख सहन केले। जरी 5 पती होते तरीही ती खूप एकटी होती, कारण तिला वाटलं तेव्हा त्यांचा सहवास मिळत नव्हता आणि तिला वाटून दिलं होतं आणि वाटून कधी प्रेम होत नसतं आणि हे तिच्या वाट्याला आलं। नियम फक्त तिच्यासाठी होते, कारण त्यांना तिची गरज नव्हती, त्यांना त्यांच्या वेगळ्या पत्नी होत्या। तिचा एकाकीपणा आणि त्याचप्रमाणे ज्या अर्जुनाला तिने वरलं होतं, ज्या अर्जुनासाठी ती 5 पांडवांशी लग्न करायला तयार झाली, त्याचा सहवास सुद्धा तिला तब्बल 13 वर्षांनी प्राप्त झाला। कोणालाही दुःख सांगता येत नव्हते, कारण सामान्य स्त्री ही रडून किंवा कोणालाही बोलून दुःख सांगू शकते, पण ही एका साम्राज्याची महाराणी होती आणि ती दुःख सांगू शकत नव्हती। हे सुद्धा तिच्या नशिबी एक भोगच म्हणावं लागेल। या द्रौपदीवर पांडव, कुंती तसेच त्यांच्या अन्य पत्नींनी जो अन्याय केलाय आणि त्यात तिची जी घुसमट झालेली आहे ती सुद्धा यात खूप सुंदररित्या रेखाटलेली आहे। तिच्या मुलांना सुद्धा सामान्य मुलांप्रमाणे पितृप्रेम मिळालं नव्हतं आणि ते सुद्धा तिच्या मनाला त्याबद्दल होणाऱ्या यातना सुद्धा या पुस्तकात खूप चांगल्या रीतीने दाखवण्यात आले आहेत। सतीचा मान जरी आपण तिला दिला तरी 5 पतीची इष्ट करून सगळे विद्वान माझ्याकडे बघून हे म्हणत असतील की आमच्या सगळ्यांच्या पतीचं जीवन नष्ट केलं आणि 5 पती बळगून ही जगत आहे, ही कशी स्त्री असेल? हे लांछन मला नेहमी खात होतं आणि नेहमी असं वाटायचं की मी कुणाकडे समोर तरी ते व्यक्त करावं, किंवा त्यांतही व्यक्त करत होते त्यांचं दुःख माझ्यावर, मला बोलून थोड्या वेळाकरता का होईना त्यांचं दुःख कमी होत होतं, पण माझं दुःख काही माझं आयुष्य संपेपर्यंत कमी होणार नव्हतं आणि या दुःखापासून मी कशी मुक्त होऊ असं तिला नेहमी वाटे। या पुस्तकामध्ये एक वेगळं प्रकरण मला बघायला मिळालं, जे आतापर्यंत मी महाभारतातले विविध पुस्तकं वाचले त्यामध्ये नाही मिळालं। तर जेव्हा कुंती शेवटी वानप्रस्थ आश्रमात निघायला तयार होते त्यावेळेस आदल्या रात्री कुंती तिला बोलवते स्वतःजवळ आणि सांगायचा प्रयत्न करते की ती काय करते, तिला पूर्ण जेव्हापासून भीष्माचा जन्म झाला त्या भीष्माच्या जन्मापासून त्या 3-4 पिढ्यांचा इतिहास सांगते की नेमका कोणाचा जन्म कसा झाला होता आणि भीष्माची प्रतिज्ञा का होती, का बोलू शकले नाही ते सभेमध्ये, का तुझा रक्षण करू शकले नाही, ह्याचं कारण ती समजून सांगते। द्रोणाचा सुद्धा जो द्रोणाने राज्याचा जो पगार घेत होते ते आणि त्यामुळे ते राज्यसभेच्या विरोधात बोलू शकले नाही त्यावेळेस आणि तिचं दुःख कमी करण्याच्या हेतून कुंतीने तिला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्याचप्रमाणे कुंतीने तिला स्वतःच्या जन्मकथा सुद्धा सांगितली की ती आधीची पृथा कुंती कशी झाली आणि तिला काय सहन करावं लागलं। कुंती भोजाच्या महालामध्ये ती राहत होती, तिच्या नशिबी काय भोग आले हे तिने सांगितले। दुर्वासाने दिलेल्या तिला मिळालेल्या मंत्र आहुतीबद्दल सुद्धा तिने सांगितलं आणि तिनं एक माफी मागितली तिची की बाई हे जे सगळं घडलं ते माझ्यामुळे घडलं, कारण कुंतीने एक उलगडा केला की कारण नेहमी द्रौपदीला वाटायचं की माझ्यासोबत फक्त भीम होता वापस येते वेळेस आणि ते 3 जण तर आधीच पोहोचले होते घरी, मग ह्या तिघांनी आधी आईला सांगितलेलंच असणार ना की अर्जुनाने द्रौपदीला जिंकलंय, म्हणजे आईला माहित असणार तरीही यांनी माझा भिक्षेचा उल्लेख केला, म्हणजे भिक्षा मिळाली म्हणून आणि तरी पंचारती घेऊन कुंती का दारात उभी नव्हती, कारण तिला जेव्हा कळालं की द्रुपद कन्या आपली हे झाली तर त्याचं विवेचन इथं कुंतीनं दिलं की मला हे माहित होतं, मला येऊन युधिष्ठिराने हे सांगितलं होतं की अर्जुनाने तुला जिंकलेलं आहे, पण त्याच वेळी मी युधिष्ठिराच्या डोळ्यामध्ये तुझ्याविषयीची लालसा बघितली आणि माझ्या डोक्यामध्ये म्हणजे तिने सांगितलं की माझा जन्मापासून मला वाटायचं की माझा युधिष्ठिर हाच राजा व्हावा आणि तोच चक्रवर्ती सम्राट व्हावा, ही लालसा माझ्या मनात होती आणि त्या एका लालसेपायी मी तुझं जीवन उद्ध्वस्त केलं। मीच त्याला म्हणाले की मी मध्ये जाते आणि तू असं बोल आणि ते बोलल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या। त्यानंतर मात्र कुंतीला म्हणजे द्रौपदीला कुंतीचा एवढा राग आला की बाबा एक स्त्री असून फक्त स्वतःच्या एका लालसेसाठी हिनं माझ्या जीवनाचा आहुती दिली आणि सगळं माझं जीवन नरक बनवलं आणि त्यावेळेस मात्र कुंती तिला म्हणते की याचा दोष तू माझ्या मुलाला देऊ नको, युधिष्ठिराचा याच्यात काही दोष नाही, मी जेव्हा भीमाचा आधी सगळ्यात आधी लग्न होतं आपल्याला माहिती आहे हिडिंबेसोबत, पण तिनं त्याच्यासोबतही संसार कुंतीनेच त्याला करू दिला नाही, कारण तिला वाटायचं भीम हिडिंबेसोबत व्यस्त होईल आणि याच्यानंतर अर्जुन
द्रौपदी सोबत व्यस्त होईल, मग माझ्या युधिष्ठिराचं जे माझं स्वप्न आहे की त्याने सम्राट बनावं ते कसं पूर्ण होणार? हे 5 जण विभागले जातील आणि मला त्यांना विभागू द्यायचं नव्हतं, मला त्यांना एकसंध ठेवायचं होतं. आणि मला माहित होतं की तुझ्याशिवाय दुसरं कोणीच असं नाही की जे याला ज्वलंत ठेवील. यांचं जे राग आहे कौरवांप्रती ते सगळं बदला घेण्यासाठी तू एकच श्रेष्ठ होतीस आणि मला तेच पाहिजे होतं, म्हणून मी हा तुझा बळी दिला आणि त्यासाठी मी तुझी क्षमा याचना करते. हे प्रकरण मला आवडलं किंवा नवीन काहीतरी त्या लेखिकेच्या नजरेतून बघायला मिळालं. म्हणजे तिच्या नजरेतून तिनं ते कुंतीचं रूप मांडलं. आणि त्यानंतर मात्र द्रौपदी निशब्द होते, काय करावं तिला कळत नाही. आणि हे सगळं महत्वाकांक्षेपायीच आपला बळी गेलाय हे तिला कळतं, क्षमा मागते आणि शेवटी ती वानप्रस्थाला निघून जाते. त्यानंतर मात्र द्रौपदीला पूर्ण 35 वर्ष ती राज्यकारभार सांभाळायला मदत करते आणि ज्यावर परीक्षित राजा झाल्यानंतर स्वर्गारोहणाचा प्रसंग येतो. सगळ्या पत्नींना वाटतं की आपणही द्रौपदीसारखं जावं, कारण सतीत्वाचा मान आपल्यालाही मिळावा. पण पांडव जे बाकीच्या पत्नींना आज्ञा देत नाहीत, त्यांचं म्हणणं असतं की परीक्षितांप्रती सुद्धा आपले काही कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पार पाडा, म्हणून त्या सगळ्या राहतात आणि मान फक्त द्रौपदीला मिळतो. सगळ्यांना वाटतं की मी फार प्रतिव्रता आहे किंवा मला माझ्या पतींची खूप काळजी आहे आणि म्हणून मी त्यांच्यासोबत चालले, तसं माझ्या मनात काहीही नव्हतं असं द्रौपदी सांगते. आणि ती म्हणते की माझा सखा हा मला सोडून माझ्या आधी गेला आणि मला माझ्या सख्याप्रती विलीन व्हायचंय, कारण तो एकटाच असा होता की ज्यानं माझा कोणताच उपयोग केला नाही आणि माझ्यासाठी जो झुंजला, माझ्यासाठी तो देव असून जेव्हा तिला कळतं की सख्याचं खरं रूप काय होतं, कुंती ते सुद्धा सांगते तिला सख्याचं हे खरं रूप होतं आणि मी त्याच्याशी एक रूप मला आता होण्याचा प्रसंग आहे आणि मला त्याच्या जवळ जायचंय, म्हणून मी ती म्हणते की स्वर्गारोहणासाठी निघाले. आणि सर्वात आधी तीच पडते, आपल्याला माहिती आहे. त्याचंही कारण युधिष्ठिर खूप चांगलं सांगतो, म्हणजे तिथेही त्याचा जो महत्त्वपणा ते सोडत नाही की मीच फार धर्मवीर आहे आणि त्याला हे माहित असतं की फक्त आपणच सशरीर स्वर्गात जाऊ शकणार आहे, द्रौपदी जाऊ शकणार नाही, कारण ती आधी पडते. भीमाला खूप वाटतं की तिला जाऊन हे करावं, कारण त्याचं खरंच निखळ प्रेम होतं तिच्याबद्दल. पण युधिष्ठिर काय त्यालाही मागे वळू देत नाही, कारण त्यांनी तो नियमच केलेला असतो की जो आधी पडेल त्यासाठी कुणीही थांबायचं नाही, पुढे जायचं. आणि ती पडल्यानंतर मात्र तिला बासरीची धून ऐकू येते आणि श्रीकृष्ण समोर दिसतो. तिला वाटतं माझ्या जीवनाचं आता खरंच सार्थ झालं जीवन आणि माझा श्रीकृष्ण मला न्यायला आला आणि त्यावेळेस ती मुक्त होते. अशा प्रकारे खूप सुंदर रीतीने द्रौपदी या पुस्तकात मांडली आहे. सगळ्यांनी ती वाचावी, कारण तिच्या शब्दात तिला ऐकणं खूप छान वाटतं. कारण आपण महाभारत वेगवेगळ्या पैलूमधून बघतो, महाभारताचे हिरो वेगवेगळे मांडतो, पण माझ्या तर मताने मला हे पुस्तक वाचल्यावर तरी द्रौपदीच त्याची खरं हिरो आहे हे वाटलं, कारण तिनेच हे सगळं रचलेलं आहे.